इथं विज्ञान भाग 1च्या क्वेश्चन पेपर युनिट टेस्ट 1ची दिलेली आहे मराठी मीडियमची. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतं वेगवेगळ्या प्रकारे रिकाम्या जागा आहेत. त्याच्यानंतर विविध प्रश्नांची उत्तरं द्या. त्याच्यामध्ये आता जो पहिल्यांदा बघतोय आपण ते विज्ञान भाग 1चा आहे. तर त्याची काही प्रश्नांची उत्तरंसुद्धा ह्याच्यामध्ये दिलेली आहेत आणि त्या प्रश्नांच्या उत्तरांचासुद्धा तुम्हाला त्याच्यासाठी फायदा होईल. आता जडत्व ते प्रकार आहे तर तुम्ही अजून थोडं त्याच्यामध्ये फक्त प्रकार न लिहिता थोडं त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन केलं तर चालतं. त्याच्यानंतर आहे बघा प्रश्न दुसरा, खालील प्रश्नाची उत्तरे द्या. बंदुकीची गोळी हाताने भिंतीवर मारल्यास किंचित ओरखडा पडतो, परंतु तीच गोळी बंदुकीतून झाडली असता भिंतीवर खोलवर घुसते. ते स्पष्ट का करा वगैरे हे अशा प्रकारचे आहेत. तर नदीत पोहण्यापेक्षा तलावात का बरं सोपं जातं वगैरे हे प्रश्न आहेत. हे तुम्हाला ऑलरेडी बऱ्यापैकी झालेले असतील. तर अशा प्रकारचे जे प्रश्नांची उत्तरं आहेत ते तुम्हाला इथं ऑलरेडी दिलेली आहेत आणि त्या प्रश्नाचा वापर आहे तो तुम्हाला होईल. त्याच्यानंतर आहे बघा फरक स्पष्ट करा. मग आता फरक स्पष्टमध्ये तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये रोधांची एकसर जोडणी आणि समांतर जोडणी, त्याच्यामधला फरक तुम्हाला स्पष्ट करायचा आहे कशा प्रकारे आहे ते. आणि त्याचं उत्तर लिहायचं आहे तुम्हाला. 2 मार्काला आपल्याला 2 पॉईंट, इकडचे 2 तिकडचे 2 असे टोटल 4 पॉईंट लागतात. हा नियम आहे. त्याच्यानंतर विज्ञान भाग 2ची प्रश्नपत्रिका बघा इथं. तर विज्ञान भाग 2ची प्रश्नपत्रिका जी आहे ती सगळ्या शाळेसाठी सेमच असेल असं नाही. प्रत्येकाचा सिलेबस कधी कधी वेगळा पण असू शकतो. तर इथं जी आहे ती तुमच्या 2 चॅप्टरवरती आहे. तर त्याच्यामध्ये पहिला एक चॅप्टर त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. याच्यामध्ये बघा रिकाम्या जागा आहेत, त्या 3 आहेत रिकाम्या जागा. त्याच्यानंतर तुम्हाला सत्य असत्य विधाने आहेत, 3 मार्काला विचारलेलं आहे. आणि बघा त्याच्यामध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं आहे ॲक्च्युली की तिथं सत्य असत्य का लिहायचं आहे, पण त्याचं रिकामे पण जागा एखाद्या ठिकाणी लिहायची. बघा आता टिंबटिंब ही तयार केलेल्या द्रव्याला मायक्रोटॉक्झिन म्हणतात. तर ते पण तुम्हाला लिहायचं आहे की बाबा काय नाही तयार केलेलं, म्हणजे ती रिकामी जागा पण भरायची तुम्हाला. पुढं आहे ब्रायोफायटा या विभागातील वनस्पतींची वैशिष्ट्ये लिहा. तर ब्रायोफायटा गटातील वनस्पतींची वैशिष्ट्ये आहेत तर ह्याच्यामध्ये इथं दिलेली आहेत ती ब्रायोफायटा गटातील वनस्पतीची वैशिष्ट्ये आहेत ती. तर हे त्याच्यानंतर आहे ऊर्जेचा मनोरा. आणि बघा ऊर्जेच्या मनोराच्या संदर्भातलं जे उत्तर आहे ते ह्याच्यामध्ये इथं तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे की कशा प्रकारे ऊर्जेच्या मनोऱ्याचं उत्तर आहे ते. ऊर्जेचा मनोरा पण काढायचा आणि त्याच्याबरोबर हे उत्तर पण लिहिणं तुमचं अपेक्षित आहे जर तुम्हाला त्याचे पूर्ण मार्क मिळवायचे आहेत तर. बघा पूर्ण पॉईंट वगैरे सगळे टाकून हे उत्तर आहे. तर हे बऱ्यापैकी तुमच्या पुस्तकातलाच वापर आहे आणि अशा प्रकारे पॉईंट टाकून जर उत्तर लिहिलं तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स त्याच्यामध्ये मिळतात. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे लस निर्मिती कशी केली जाते. आता हे जे आहे ते 3ऱ्या धड्यातलं आहे की जेणेकरून हे तुम्हाला सगळ्यांनाच, काही शाळेवरती 2 धड्यावरची टेस्ट असेल, काही शाळेवरती 3 धड्याची असेल. त्याच्यामुळे त्याच्यानुसार तुम्ही वापर करा ह्या प्रश्नपत्रिकेचा. आहे अशी प्रश्नपत्रिका अजिबात येणार नाही आहे, फक्त रेफरन्ससाठी तुम्ही ह्याचा वापर करा.